काम करताना ती पातळ धाग्याचा आणि मोठ्या गळांचा गाऊन घालायची आणि नरेंद्र पुढे मुद्दाम वाकून काम करायची. संगीताचा नवरा एका नातेवाईकाच्या लग्नाला जाणार होता. तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्याला यायला संध्याकाळ होणार आहे. मग काय, जसं तो लग्नाला निघून गेला तसं तिने लगेच नरेंद्रला कॉल केला आणि बोलावून घेतलं. येताना तो मेडिकलमध्ये थांबला आणि बाकीची सामग्री घेतली. घरी आल्यानंतर तिने आजूबाजूला बघून त्याला आत ओढलं आणि कडी लावून घेतली. आत गेल्यानंतर काय होणार आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी कथा पाहणार आहोत जी बघून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. नेमके तुम्ही ठरवू शकणार नाही की ही कथा कशी आहे. त्या सुखासाठी लोक काय करतील याचा अंदाज तुम्हाला लावू शकणार नाही. तोच अंदाज आपण या कथेत लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुम्ही शेवटपर्यंत बघली तर विश्वास ठेवा, यासारखी कथा तुम्ही आधी ऐकलीच नसणार. नाशिक जिल्ह्यातील गोध्रा या मोठ्या गावाच्या आसपासच्या परिसरामध्ये याचा भागात राहत होता. संगीता भिडे, वय साधारण 38च्या आसपास असेल. लग्न झालेलं होतं तिचं, शिवाय तिला 2 मुलंही होते. एक मुलगा आणि एक मुलगी. आपल्या घरात एका हाऊसवाईफचं काम ते नीट करत होते. स्वयंपाक, घरची काम, मुलांची शाळा, नवऱ्यांची सेवा आणि संसार ते नीट सांभाळायची. पण जसं आज सुशिक्षित 90% महिलांना वाटतं तसं तिलाही वाटायचं की संसार सांभाळताना तिचं स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवलं चाललं होतं. तिचा नवस सतीश हा खूप मेहनती माणूस होता. दिवसभर काम करून घरी यायचा, कारण त्याच्या घरी बक्कळ शेत जमीन नव्हती. 2.5 का लगभग 3 एकर शेत होतं. मग मुलं आणि बायको सांभाळण्यासाठी तो दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरीसुद्धा करायचा. पण त्याचा स्वभाव मात्र जरा रागीट होता. सुरुवातीला संसारात थोडा गोडा होता, पण दिवसेंदिवस तो कमी होत गेला. बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक वाटायचं, पण घरात तिच्या आणि नवऱ्यांच्या मध्ये सतत तणाव वाढत चालला होता. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद व्हायचे. दोघांमध्ये बोलणे कमी झालं होतं. दोघांमध्ये थोडा दुरावा तर आलाच होता. नवरा कामावरून थकून घरी यायचा, पण घरात आल्यानंतरही घरी चैन नव्हते. सतत दोघांच्यात चिडचिड व्हायची. मुलावरून पैशाच्या खर्चावर दोघांचे भांडण व्हायचे. या सगळ्या वातावरणात संगीता स्वतःला एकटी समजू लागली होती. आणि याच एकटेपणाचा तिच्या आयुष्यात एक नवीन माणसाला आणणं. त्याचं गावात कामानिमित्त एक माणूस येत होता. नाव नरेंद्र धोत्रे. दिसायला साधा पण बोलण्यात अतिशय गोड असलेला व्यक्ती होता. विवाहित होता. त्याला एक लहान मुलं होतं आणि घरी पत्नी होती, पण बाहेरच्या जगात तो वेगळाच माणूस होता. लोकांसोबत सहज मिसळणारा, बोलण्यात समजून घेणारा आणि समोरच्या आपलंसं वाटेल असा त्याचा स्वभाव होता. वनितांची आणि नयनांची ओळख सुरुवातीला फक्त साध्या बोलण्यातून झाली. असाच विजय निघाला तर संगीताचा मामा गावातला नरेंद्र होता. थोडी थोडी करून ओळख हा पट्ट्या वाढत होता आणि संगीताही ओळख दाखवत होती. दोघांची नजर एकमेकांनी ओळखली होती. मग गप्प व्हायचं कधी कामाच्या विषय, कधी गावातील चर्चा, कधी साधी चौकशी. पण हे साधं बोलणं कधी हळूहळू वाढत गेलं. हे दोघांनाही एकमेकाशी बोलण्यात हर्ष वाटत होता. संगीताला नरेंद्र तो आधार दिसू लागला जो तिला घरी मिळत नव्हता. आणि नरेंद्र संगीतामध्ये तुंबलं सौंदर्य दिसत होतं. 2 मुलाची आई असल्याचं तिचे शरीर अजून कसून होतं. सुंदर होते. थोडी हलकी सावळी, पण दिसायला हिरोईनपेक्षा कमी नव्हती. गावातील चांगले मालदार पैसेवाले लोक तिला फक्त चालताना मागून बघायचे आणि ती चालताना मागून जी दिसायची त्यात तर गावातील तरुण परेशान असायचे. जी त्याच्या संसारात बायको तर होती, पण त्याचं मन भरत नव्हतं. ती मुलापेक्षा व्यस्त होती. त्यामुळे कुठेतरी नरेंद्र 2 मुलांच्या आईच्या प्रेमात पडला. पहिल्यांदा त्याचं नातं फक्त ओळखीचं वाटत होतं, पण हळूहळू त्या ओळखीला वेगळं वळण मिळालं. कारण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे दोघे पण विवाहित होते आणि आपल्या आयुष्यात कंटाळलेले होते. दोघांनाही एकमेकांना मनातून कबुली दिली होती. नातं कोणत्या दिशेला चाललं आहे याची कल्पना दोघांना पण होती. ओळखीचा सोयरा नावाखाली घ्यायचा होता, पण शरीराचा आनंदाने थोड्याच दिवसाची संधी आली ती अशी की नरेंद्र आता जास्तीत जास्त संगीताच्या गावी जाऊ लागला. तो नेमकं त्याच वेळी जायचा ज्यावेळी गावातले आजूबाजूचे आणि तिच्या नवरा कामावर गेलेला असायचा. गावात सहसा 10-11 वाजता शांतता असते. लोक 7 ते 8 वाजता कामावर निघून जातात. आधी 1-2 दिवस संगीताला काही वाटत नाही. नंतर तिला लक्षात आले की नरेंद्र एकाच वेळी तिच्या घरी येतो. त्या कारणाने त्या वेळी बाहेर निघायची आणि अंगणातील सारी काम झाडू लावणं,
घासणं करायची. काम करताना त्याला धाग्याचा आणि मोठ्या गळ्याचा गाऊन घालायचे आणि नरेंद्र पुढे मुद्दाम वाकून काम करायचे. नरेंद्र जे दिसत होते नरेंद्र ते पाहून घटाघट ते गप्पा मारायच्या. तिथून चालायचं नाव नाही घ्यायचा. नरेंद्रची बायको खूपच लुकडी होती, पण संगीता चांगलीच भरलेली होती. एक दिवस असाच नरेंद्र तिच्या घरी बसलेला होता. ते भांडी घासत होते. दोघे हसत खेळत बोलत होते. तेवढ्यात बोलता 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 नरेंद्र भस्कन बोलून बसला, संगीता तू खूपच छान दिसतेस. तुझ्या त्या नवऱ्याचं तुझी किंमत नाही, त्याने तुझं सौंदर्य अजून ओळखलं नाही. मी तुझ्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करतोय. मला तू खूप आवडायला लागली आहेस. हे सगळं संगीता गप्प ऐकून घेत होती. पण नरेंद्र जिद्दी होता. तो तिला हो आहे की नाही पण मला तुझं उत्तर कळू दे म्हणून वारंवार सांगू लागला. आता दोघांचं नातं बोलण्यापलीकडे गेलं होतं. आता वाट होती ती योग्य वेळेची. हे दोघांना समोरासमोर भेटण्यासाठी कधी वेळ मिळतोय, पण त्याची ती इच्छा देवाने लवकर पूर्ण केली. एक दिवस संगीताचा नवरा एका नातेवाईकाच्या लग्नाला जाणार होता. तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्याला यायला संध्याकाळ होणार आहे. मग काय, जसा तो लग्नाला निघून गेला तिने लगेच नरेंद्रला कॉल केला आणि बोलावून घेतलं. येताना तो मेडिकलमध्ये थांबला आणि बाकीची सामग्री घेतली. घरी आल्यानंतर तिनं आजूबाजूला बघून त्याला आत ओढलं आणि कडी लावून घेतली. आत गेल्यानंतर काय होणार आहे तुम्हाला तर माहीत आहे. नरेंद्र पुढची सूत्र हातात घेतली आणि संगीताला जाणीव करून दिली की तो एक चांगला ड्रायव्हर आहे. तो छान गाडी चालवू शकतो, पण गाडी त्याला दर्जेदार ऑरेंज पिकअप देणारी पाहिजे होती. त्याची बायकोच्या पाशी होती. खूप आळशी आणि नरेंद्र जन्मोजन्मीचा उपाशी. हे सगळं सांगत त्याने संगीताची रजा घेऊन संगीताला चोळमोळ करायला सुरुवात केली. खरा अर्थाने नरेंद्र ड्रायव्हर होता, मात्र एक नंबर हे संगीताला कळून चुकलं होतं. कारण की असं गिअरवरती गिअर टाकून त्या मायलेजची गाडी चालवणं सोपं आहे का? तिचा नवऱ्यापेक्षा जास्त स्टॅमिना बराच जास्त होता. त्यामुळे त्याने चांगला 2 तास तिचा घाम काढला आणि तिला शांत करून बाजूला झालं. तिचा फुतकारने नवरा हा संध्याकाळी येणार होता, ज्यामुळे 1 तासाने त्याने अजून एक राऊंड टेबल कॉन्फरन्स केली. दोघांनी आणि सगळं झाल्यानंतर त्याने तिथून काढता पाय घेतला, जेणेकरून कोणी पाहू नये. थोड्या दिवसांनी त्याने परत हाच प्रकार परत करायला सुरुवात केली. नरेंद्र संगीताला बायकोच्या समजायला लागला होता. कधी तिच्या घरी येणार, बसणार, दुरून बोलून तिरक्या नजरेने तिच्याकडे बघून हसणार. तेव्हा आजोबा शेजारीने हळूहळू तिच्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. शेजारच्या पण लक्षात येत होते की दोघांचं आई एवढं चांगलं बोलतात कसं, शिवाय घरी पण येणं जाणं चालू आहे. आणि मेन म्हणजे घरी येणं जाणं तेव्हा चालू आहे जेव्हा तिचा नवरा घरी नसतो. तेव्हा हा माणूस सतत येणं जाणं करतो. आता गावात कुजबूज सुरू झाली होती. काही लोकांना संशय आला होता की संगीता आणि नरेंद्रमध्ये काहीतरी चालू आहे. पण सुरुवातीला कोणी गोष्ट काही बोललं नाही. पण सत्य जास्त काळ लपू राहत नाही. संगीतेच्या नवऱ्याला सुद्धा काही गोष्टी जाणवायला लागल्या होत्या. ती फोनवर लपून बोलायची, बाहेर जायला नेहमी वेगळी कारणं सांगायची, उशिरा घरी यायची. त्याच्या मनात संशय वाढत चालला होता. पण एक दिवस त्याने थेट विचारलं, तू कोणाशी बोलतेस? इतक्यात संगीता अतगप्प राहिली. एक गप्प राहणं तिच्या नवऱ्याला रामाला अधिकच वाढवलं होतं. घरात रोज भांडणं सुरू झाली. कधी आवाज वाढवायचा, कधी आवाज कमी असायचा. संगीताला आता नरेंद्राचा वार लागलं होतं. संसारासाठी कष्ट करणारा नवरा तिच्या नजरेच्या पडद्याआड गेला होता. तिच्या नवऱ्याला एक कारणाचं म्हणून तो वारंवार म्हणायचा, संगीता आपली मुलं बघ, एकदा संसाराकडे लक्ष दे. हे काय चालवलंयस तू? गावातले लोक काय बोलत आहेस? तुझ्याबद्दल तुला काहीच ठाऊक नाही. पण बायको संगीतेच्या त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तिच्या मनात एक गोष्ट येत होती, या घरात मला समजून घेणार कोणी नाही. नवरा तर अजिबात नाही. नरेंद्र माझ्यासाठी आता सगळं काही आहे. दुसरीकडे नरेंद्र पण साधा नव्हता. घरी बायको आणि मुलं होती, पण त्याच्या आयुष्यात बाहेरचंही नातं आता त्याला जास्त आकर्षित करत होतं. संगीतासोबत तो वेगळाच माणूस बनत होता. तिच्यासोबत घालवलेले क्षण त्या वेगळंच समाधान देत होते. म्हणून नेहमीच तो तिला कधी तालुक्याच्या हॉटेलला तर कधी कॉलेजचं घेऊन जायचा. जिथे एकांत मिळते तिथे तो दोघे जायचे. एक वेगळीच दुनिया त्याने सुरू केली होती आणि या दुनियेला संगीता प्रेम समजून बसली होती. सहज असा प्रत्येक स्त्री जी कोणत्याही माणसाला जीव लावते, ती माणसाचा फक्त वापर करून घ्यायची नाही तर मनाने 4 जोडप्या जोडण्यासाठी असते. पण एक गोष्ट होती की नरेंद्र कधीच आपलं घर सोडणार नव्हता. बायको मूळ सोडून संगीताला निवडणार नव्हता. त्याला दोन्ही जग हवे होते. एकीकडे संसार आणि दुसरीकडे गुप्त नातं हेच सर्वात धोकादायक होतं. वनिता आणि नरेंद्र नातं आता पूर्णपणे नियंत्रणात बाहेर
पूर्णपणे बाहेर जात होतं. पण आता दोघे हे नातं थांबू शकत नव्हते. एकमेकाची गरज झाले होते. त्यांनाही माहीत होतं की हे सगळं चुकीचं आहे. हे प्रेमाचं नातं उघडकीस आलं तर आपलं संसार उद्ध्वस्त होईल आणि समाज मान्य करणार नाही. पण भावना आणि आकर्षण यापुढे विचार रोज हरत चालले होते. गावात त्याच्याबद्दल चर्चा वाढत होती. काही लोक जे शेजारी होते ते चौकात खुलेआम बोलत होते. काही जण फक्त अंदाज लावत होते. पण या सगळ्या परिणाम संगीताच्या घरात सर्वात जास्त जाणवत होतं. एके दिवशी तिचा नवरा लवकरच कामावरून घरी आला. मुलं एकटीच अभ्यास करत बसली होती. आई कुठे गेली बाळांनो? त्याने विचारलं. बाबा, आम्ही शाळेतून आल्यापासून आई घरात नाही. मुलांनी सांगितले. त्याचा शक पक्का झाला. त्या रात्री त्याने संगीताला त्या उशिरा घरी येताना पाहिलं आणि त्याचा राग अनावर झाला. त्या दिवशी घरात मोठं भांडण झालं. आवाज इतका वाढला की शेजारी त्याच्या दारात येऊन उभं राहून ऐकत होते. संगीताच्या नवऱ्याला जोराजोरात बोलत होता. म्हणत होता, तो आमचं आयुष्य बरबाद करते. अवदसा, तुझ्या या वागणीमुळे मला गावात कुठे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. काय कमी पडत होतं माझ्याकडून? अगं माझं सोड, पण आपल्या मुलांचं काय होईल याचा तरी विचार केला का तू? संगीता मात्र शांत होती. पण संगीताचा नवरा तो काही गप्प बसणार नव्हता. त्यांच्या मनातला एक आणि एक भडसा आज काढत होता. त्या रात्री भांडण इतकं वाढलं की संगीता रागाने घरातून निघून गेली. रागाच्या भरात ती घरातून तर निघून आली होती, पण आता यावेळी रस्त्यावर त्याचा अंधार होता. सर्व शांत सगळं वातावरण होतं. तो अंधार तिला घाबरवत होता. पण लगेच मोबाईल तिने काढला आणि कॉल केला. मी आता माझ्या घरी राहू शकत नाही. सगळं संपवून टाकायचे मला. जगायचं नाही, तुझ्यासोबत राहायचं. आपण दोघे कुठेतरी पळून जाऊन लग्न करूया, एकत्र संसार करूया, सुखात राहूया. ती रडत रडत त्याला म्हणत होती. पण फोनच्या दुसऱ्या बाजूला नरेंद्र सगळं तीच आणून ऐकून येत होता. तो म्हणाला, आपण दोघे या जगात एकत्र राहू शकत नाहीत. लोक आपल्याला कधीच असं स्वीकारणार नाहीत. आपण एक मार्ग निवडू. संगीताच्या त्याच्यावर पूर्णपणे विश्वास होता. तिला वाटत होतं की तो तिच्या सगळं सोडेल, त्याची बायको, मुलं, अगदी जगही सोडेल. इतकं प्रेम करतो की तिच्यावर. पण आता संगीता घरून बाहेर पडली होती. नरेंद्रला तिच्याजवळ भाग होतं. म्हणून त्याच रात्री दोघांचं ठरलं की दोघेही गावाच्या उजवीकडे आलेल्या मोठ्या शिवाराच्या जवळच, कालवा म्हणजे चौकाच्या जवळ भेटतील. तिथेच त्यांच्या आयुष्याचा काहीतरी निर्णय होईल असं त्यांना वाटत होतं. त्या रात्री अंधार दाट होता. वारा थंड होता. कालव्याजवळ पाण्याचा आवाज शांततेला अधिकच भयानक बनवत होता. संगीता तिथे 10 मिनिटे आधी पोहोचली असेल. पण जसा तिला नरेंद्र येताना दिसला तशी ती मोबाईलची टॉर्च लावून सरळ त्याच्या जवळ गेली. मग त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तिच्या मनात नरेंद्रशी खूप जास्त प्रेम होतं. पण तेवढेच प्रेम नरेंद्रच्या मनात होतं का? पण दोघेही रात्री पहिल्याच भेटत होते. आजपर्यंत तेवढ्याच वेळेत ते भेटले, दिवसा भेटले, पण आज पहिल्यांदा ते रात्री भेटले होते. जसं संगीताच्या गळ्यात पडून रडत होती तसं नरेंद्र तिला शांत करत चौकाच्या म्हणजे त्या कॉर्नरच्या छोट्या पण लांब वट्यावर तिला घेऊन गेला. तिच्याशी एकच मिनिट बोलला आणि पट्ट्या तिथेही सुरू झाला. कॉर्नरवर 2-3 तास शांतता होती. फक्त दोघांच्या जवळ येण्याचा आवाज येत होता. संगीताला हा अंधार आणि त्या नरेंद्रचा अंदाज आणि त्याची ताकद तिला आवडत होती. तशीच ती हसत हसत त्याला साथ देत होती. दोघांनी आपलं काम आटोपलं. नरेंद्र उभा झाला, कपडे घातले. त्याच्याकडे पाहून त्यांनी तिला म्हटलं, संगीता, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आता सगळं संपून आपण तुझा नवरा तुला माझा होऊ देणार नाही आणि माझी बायकोही मला तुझं होऊ देणार नाही.